झालं सिलेक्शन बघा, एवढे सगळे काढले तिने आणि ते तिने सगळे एक 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 घातले अँड देन शी हॅड डिसाइडेड टू गो विथ दिस ब्युटिफुल हेअर बेल्ट. ओके. आणि सगळ्याचे तिला ओकेजन पण माहिती आहेत कधी कोणता घालायचा आहे. आणि नायसाचा हा जो ड्रेस आहे, कोणी विचारण्याच्या आधीच सांगते, हा जो ड्रेस आहे तो घेतलाय मॅक्स मधला. लेमन वाला पण ड्रेस आहे. लेमन झाला. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Never Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So every day is a special day. आज आहे super special day आहे. आज आहे फेस्टिव्ह डे, म्हणजे आज आहे आषाढी एकादशी. सो सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या निमित्ताने. आणि सगळीकडे जल्लोषमय आणि आनंदाचं वातावरण आहे. घरी मस्त आईने छान सकाळी उठून पूजा केली. आईची सकाळ म्हणजे सकाळी 4 वाजताच पहाटे आईची पूजा बिजा सगळी काय तयारी झाली आणि आता आम्ही चाललो आहोत मंदिरात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आईची सकाळ लवकरच झाली. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान प्रसन्न वाटते आज एकदम घरामध्ये सगळं. हो, एकदम छान वातावरण आहे. चलो फटाफट आवरायचं आहे. So let's go. वी आर ऑल सेट. आम्ही आता जाणार आहोत मंदिरात आणि नायसाने नायसाची बॅग सुद्धा भरली. तर ही क्यूटशी बॅग तुम्ही बघू शकता, मस्त कस्टमाइज आहे. रेनी सीझन साठी सर्वात बेस्ट आहे. ती इझिली त्याला कॅरी करून घेऊन जाऊ शकते. त्याच्यात बरोबर हा एक पाऊच आलाय, तिथे सुद्धा तिचं इनिशियल आहे आणि वॉशेबल आहे ही बॅग. सो ही बॅग घेतली आहे शेलिकाकडनं. थँक्यू सो मच. खूप सुंदर आली, जशी बघितली तशीच आली आहे. बघा अशी सुद्धा आहे आणि हे आपण असं सुद्धा होल्ड करू शकतो. सो नायसा आता तिचं सगळं काही गोष्टी यात कॅरी करते. मस्त. सो ह्यात खूप सारे छान छान कलर्स आहेत. तुम्ही तुमच्या बेबीसाठी मस्त असे बॅग्स कस्टमाइज करून घेऊ शकतात. छान पण वाटते बघा ना, अशी ट्रान्सपरंट आहे ना, म्हणून मस्त वाटते. प्लस म्हणजे मला असं वाटतं किड्सने पण आपण सुद्धा हे यूज करू शकतो. सो नक्की तिला कॉन्टॅक्ट करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे. प्लस आज तुम्ही जो कुर्ता बघताय त्याचा लवकरच रील येणार आहे, तर तुम्ही ते नक्की बघा. पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते, हे जे कुर्ता आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. द बेस्ट पार्ट या कुर्त्यावरचं म्हणजे हे हँड पेंटेड आहे. सगळं काही जे काही आहे ना ते सगळं हँड पेंट केलेलं आहे. सो जिने हँड पेंट केलं तिचं नाव आहे आकांक्षा. तिचं सुद्धा खाली मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. फक्त कुर्तीच नाही पण ती इव्हन ब्लाऊज, त्याच्यानंतर साडी, सगळं काही हँड पेंट करते. आणि सुंदर काम आहे तिचं, खूपच सुंदर काम आहे. म्हणजे अजून एक आता लवकरच एक ब्लाऊज येणार आहे, ती माझ्यासाठी रेडी करते गोकुळाष्टमीसाठी. सो खूप एक्साइटेड आहे मी त्याच्यासाठी. आणि खूप सुंदर तिने काम केले. असे अजून 3 कुर्तीज आहेत, जसं मी बोलले याचं लवकरच रील येईल. आणि स्टिच केलं आहे पूजाने, जी फाल्गुनीचे ब्लाऊज स्टिच करते. तिने हे स्टिच केले. वेगवेगळे सगळे कुर्ती स्टिच केलेले आहेत. सो दोघींचे सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे. जर इन केस तुम्हाला काही हँडपेंट करून घ्यायचं असेल तुमच्या बाळासाठी किंवा तुमच्यासाठी साडी वगैरे, तर तुम्ही तिला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि जर काही स्टिच करायचं असेल तर पूजाला कॉन्टॅक्ट करा. सो लेट्स गो. रेडी झालेलो आहोत आम्ही आणि निघूया. पांडुरंग हरी बाबांची टंगा. काय एवढं गिफ्ट देते बघू 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 काय आहे. वाव, बाबांना खूप छान बनवले.
बाबांना बघू बाबांना काय दिले बघू. सेम सेम नाही ना दिले. लुबुबू काय ती काय ते नाही बनवलंय तिने. तशीच वाटते. पण तिला नाही माहिती ते अजून. ती त्याला अजून नाहीये फॅमिली. लुबुडू काय ती लाबुबू. लाबुबू. आणि हे काय लुबुडू 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 लुबुडू. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावे ना. पनवेल इथे भिंगारी गाव आहे. तिथेच विठ्ठल रखुमाईचं छान असं छोटंसं मंदिर आहे. मस्त दर्शन घेऊन पुढे जर्नी कंटिन्यू करा. चलो. तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना. ऐसे लाभ भान देगा देवा दान चरणात ध्यान राहू देगा. अमृताची वेळ अमृताचा कुंभ भक्तीचा मृदुंग वाजू देगा. विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे. घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग जीवनाचा रंग पाहू देगा. ट्रस्टवर पण आहे ना मी. ट्रस्टवर पण तिथे आम्ही. नक्की नक्की. सो फायनली खूप सुंदर दर्शन झालं. खूपच सुंदर. म्हणजे एवढं प्राचीन मंदिर आहे. एवढं व्यवस्थित थांबून प्रत्येकाला म्हणजे असं घाई गडबड नाही. छान वाटलं नाही. आता दरवर्षी आपल्याला माहित नव्हतं एवढ्या जवळ आहे म्हणून. कधी कधी आपल्या आजूबाजूलाच असतात गोष्टी आपल्याला लक्षात दिसून नाही. छान दर्शन झालं. एवढ्या जवळ मंदिर होतं. आम्ही एवढ्या वर्षांनी पहिल्यांदाच इथे आलो. गणपतीसाठी आम्ही येत होतो पण पुढे काय आम्ही आलो नाही. पण पुढे थोडं चालल्यानंतर छान असं विठोबाचं दर्शन मस्त आम्ही आता घेतलेलं आहे आणि खूप छान वाटते. खूप जुनं आहे. हो हो. भिंगारीमध्ये. भिंगारी. एवढी धावलीस तू नाहीसा. मस्त फार्म हाऊस वरून आमचा ब्युटिफुल असा व्ह्यू आहे. प्रबळगड, प्रबळमाची आणि कलावतीन दुर्ग. प्रबळमाची आहे.
वारा सुटलाय. जर पॉसिबल झालं तर दररोज येईल, आलो असतो मी. एवढं सुंदर आहे इथे, पण लांब असल्यामुळे येऊ नाही शकत. हा आई, जवळ असतं तर दररोज आलो असतो. जवळ म्हणजे एवढं काय जास्त लांब नाही. हा तसं पाहिलं तर जास्त लांब नाही, पण तरी बाकी लोकांचं किती किलोमीटर, हे तर 15-20 किलोमीटर. ते तर आहे, बट स्टील किती सुंदर वाटतं. सुंदर प्रसन्न वाटतं ना. खूप छान वाटतंय. झाडं मस्त झाली. हे पण आहे बघ, गवती चहा. मामी बरी आहेस? बरी आहेस ना? प्रोटेक्शन आहे. काय करते अगं तेवढं प्रोटेक्शन आहे. मग मच्छर. शूज पण भारी घातले ते काळे. मग युनिफॉर्म आज वापरला मी ते. तेवढी प्रोटेक्शनची गरज पण. घालायचं, स्वतःची काळजी घ्यायची. त्याच ना मच्छर खूप आहेत ना. काळजी घ्या तुम्ही, चांगली तर आम्ही चांगले असं. फुलं बघ किती सुंदर आले ते, पिंक कलरची. छान आहेत ना फुलं. कणेरीची, कणेरीची नाही दुसरी, पण ती एकदमच वरती. मस्त वाटत. कलर किती एकदम. नारळाची झाडं पण किती सुंदर वाटतात. हा केवढी फुलं आहेत पण, जास्वंदीची पण. उद्यासाठी काळ्या काढते. ही फुलं नेऊन काय उपयोग नाही. पूजा तर झाली होता ना. सगळे एकदम गेट टुगेदर करूया. मला थोडी माती पण दे गं जरा, चांगली लाल अशी तुळशीला घालायची. आम्ही काय काय लावलंय? हे अळू आहे. अळू मगाशीच आम्ही बोललो, रचना बोलली आळूची पानं मिळतील का आपल्याला, आणि तेवढं चांगली मोठी मोठी करायची. आलो आलो. अळूवडी करायची. आणि काय झालं? कोसाळी. इकडं काय नाही लावले. मस्त आहेत ग पानं. मामी पानं मस्त आहेत, एकदम फ्रेश. थोडी स्वीटीला देते. आता श्रावण आहे ना. आम्ही आता आपल्याला शेती करायची पुढे जाऊ ना. इथे मग आता आपल्याला इथेच राहायचंय. करूया ना शेती. करशील ना मदत? देठे पण मारतात. हा मदत करशील ना मला? देठे हे करतात ना, देठ्याचं भाजी. जागृती करते. जागृती तिला बरोबर माहिती आहे करायचं. एकदम कोवळी नको फाडू. हे इथं काय लावलंय ना आम्ही? गोस. कारळी अजून नाही आलेत. कारली आता कसं वाटतंय तुला? आज पाहिजेच होती ना आळूची वडी. मस्त लावून मस्त जे ह्यावेळेस बनवायचं. छान अशा मस्त अशा अळू वड्या बन. अळू वड्या बन. खायचा अच्छा चाव. पाणी एकदम फ्रेश आहे. जेवतो जरा शेतात. धुकं बघ किती आली. मस्त वाहतं पाणी ना. बावडीच नाही येतो ना तो. तिला हवंय.
का? बरं आहे काय हे पाय दुखतात. पाय दुखतात. पायच फक्त काय दुखतात. करायचं आता? काय नाही पाय दुखतात. पायाशिवाय आणि काहीच नाही. हो ना. ताप नाही, थंडी नाही, काय नाही, फक्त पाय. जागृती, स्वीटी, मी आणि एक असं कॉमन सगळ्यांना. सीमाईला पण बबन बरं वाटतंय ना? बरं म्हणलं तर बरं. आता पाय अरे दुखतात. पाय दुखतात ते काय करतो. आता पाय काय सगळ्यांचे दुखतात. उलट तुम्हाला जरी हवा एकदम फ्रेश आहे इथे. आहे पण ते काय आहे, आता म्हणजे राज डॉक्टर केलं नाही पाहिजे. तुम्ही आता तेल गपरायला वगैरे लावायचं रात्री असं. सुंदर क्लायमेट आहे. मेन म्हणजे व्ह्यू उन्हाळ्यात तर आहे, पण पावसाळ्यात इट इज हेवन. आता इथे ऊन पण आहे असं म्हणजे पाऊस ऊन. सो रचनाचं एक शूट आहे, ते पण आम्ही करतोय. कुठे लावली? छानच्या ताईंची तुळस. आलो हा नाहीसा. झाडं म्हटलं खूप छान झालं. एक तर ह्याच्यातूनच आली होती तुळस एवढी मोठी. नाहीसाचं टेंट बघू. झाडं मस्त लावली. आलो बाबू. हे बघ, हे तिकडे लावली. ए, मज्जा आहे तुझी टेंट मध्ये. घरातले पक्षी हे नाही ना, जाऊ दे. एक अशी छोटीशी बघ कुठे असेल तर. छोटीशी आणि जरा माती दे, चांगली लाल माती दे. आमची माऊली काय करते? गवती चहा. तिच्या चप्पल दुसरी घाल. चालेल. उपवास आहे आमचा. तू खा. आम्ही आता मस्त घरात जातो नाही. आवडतं तुला असं? हो काय? नाहीसाला टेंट पाहिजे खास म्हणून मग टेंट. पण बेटर आहे 2 in 1. चेंजिंग साठी. चेंजिंग साठी पण चांगलं झालंय, नाहीसासाठी पण चांगलं झालं. अशाला बसायला पाहिजे असं. सगळी काढते. हा सगळी काढतेस तिकडे. बाप्पासाठी काढते. तिकडे आतमध्ये जाऊ नको एकदम. एकदम आत नाही जायचं. ते काढ, जवळचं आहे ते काढ फक्त. खाली पडलेलं नको घेऊ आता. खूप किडे नाहीत ते. अजून एक काढ. हे बघ इथे आहे बघ ते. हा ते काढ. ते बघ. आवडतं तुला? आवडतं? काढायलाच आवडतं. फक्त काढायला नाही आवडत का म्हणजे ते किडे असतात. किडे नसतात त्यात बेबी. आता मी बघितलं आता. हो का? चल बस झाली आता. अजून पाहिजे आपल्यासाठी बाप्पासाठी. बस झाले. बाप्पाची पूजा झाली आज. हे बाबा हे होणार ते कोमेजणार फुलं. ते बघ खाली आहे बघ. खाली खालचं ते काढ. तुझा हात पोचेल तिथे. चल आता एकच काढ आणि बस करा. तो काढ वरचा. एकच आता. हा चल बस झाले. अरे थांब. मला एवढं काढ.
आम्ही आलो आहे माझ्या हॉस्पिटलच्या बाजूलाच एक झुडिओ आहे तिथे, म्हणजे वाशीला. असं नाही की झुडिओ नाही आमच्याकडे आहे, पण असं आमचं आहे की थोडं जेवढं पुढे जाऊ थोडं कलेक्शन चांगलं असेल. एवढं लांब पैसा नाही. मोठ्या मुलांचे पाहिजे, तुझं नाही हे पण मोठ्या मुलांचं. आणि जरा हा पण कलर आता एक आई ह्याच्यात टाका. नायसाच्या तर काहीच नाही. 5 वर्ष शेवट आणि मग नंतर डायरेक्ट 7 वर्ष. अरे तुम्ही मधले कपडे कुठे आहेत त्यांच्या, मग काय करणार मग मुलं. थोडीफार शॉपिंग झाली झुडिओ मध्ये. आता आम्ही चाललोय मॅक्स मध्ये, बेलापूरच्या मॅक्स मध्ये. काय नाही मिळालं. आषाढी एकादशी आम्ही आलो आहोत आता मॅक्स. छान आहे. तिथे काय घेतलं ते कसा होता मूवी? आतापर्यंतचा वन ऑफ द बेस्ट. किड्सला खूप मस्त. तर मला 1-2दा असं वाटलं की अंगावरचं तुम्ही लिटरली अशी खाली बिली सीट पण फक्त पडायचं बाकी होतं माझं. असं एकच आई म्हणजे वेस्ट करते, तू खात नाही. एकच घे. अरे असं घे ॲज ऑलवेज मी काल व्लॉग एंड करायला विसरली. शेवट जे झालं ते होतं मूवीचं. सो आम्ही कोणता मूवी बघायला गेलो ते पण मेन्शन करायचं राहून गेलं. सो काल आम्ही गेलेलो जुरॅसिक पार्क बघायला. अँड ट्रस्ट मी, अमेझिंग मूवी. मला असं वाटतं या महिन्यात आम्ही खूप सारे मूवीज पाहिले आहेत. त्याचे खूप कमी क्लिप्स तुम्हाला दिसले असतील, पण आम्ही खूप पाहिलेत मूवीज. आणि त्यातला हा खरंच बेस्ट मूवी होता. म्हणजे एवढे आम्ही एन्ग्रोज झालेलो ना त्या मूवीमध्ये. इवन नायसा वॉज वॉचिंग, म्हणजे मध्ये मध्ये ते लिटरली ती डोळे वगैरे बंद करत होती. पण खूप सुंदर. हॉलिवूडचं जेव्हा पण मूवी अशा प्रकारचे मूवीज येतात तेव्हा ते असं वाटतं की बघतच राहावं. एवढं छान प्रकारे ते एक्झिक्यूट करतात. म्हणजे त्यांना जी स्टोरी लाईन सांगायची आहे ती आपल्यापर्यंत एवढी इझिली पोहोचून जाते. आणि ज्यांनी पण आतापर्यंत जुरॅसिक पार्कचे सगळे सिरीज पाहिले असतील ते तर एकदम असं रिलेट करतील. आणि खूपच मस्त होतं. तर तुम्ही नक्की तुमच्या किड्स बरोबर जा. आय गेस काल होता 3rd डे. सो राहील हा खूप दिवस असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही फार्म हाऊसचं बघितलं, आता मी ॲक्च्युली तेच व्हिडिओ एडिट करत होती. मी ॲक्च्युली एवढी बिझी होती ना माझ्या सगळ्या शूटमध्ये की मला ते तिकडे जास्त काही फीलच नाही करता आलं. पण आता मी जेव्हा व्लॉग एडिट करत होते तेव्हा एवढं मस्त वाटत होतं ना. तिकडचा जो क्लायमेट होता आणि सगळं काही, म्हणजे जे तुम्ही भाज्यांचं वगैरे बघत होते. ॲक्च्युली माझा आणि सनीचा कधीपासून प्लॅन चालू आहे की आत्ता थोडासा लेट झाला आहे, पण पुढच्या वर्षीपासून थोडंसं जेव्हा एक प्रॉपर एक प्लॅन बनवून आम्ही एक नवीन जी म्हणतात ना एक सुरुवात म्हणू शकतात किंवा काहीतरी असं आम्ही थोडंसं फार्मिंग स्टार्ट करणार आहोत. आणि आपल्याच शेतावरचे ज्या पण भाज्या आहेत आम्ही त्या आत्तापर्यंत टेस्ट करतच आलो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे
की जेव्हा आपण स्वतः काही ग्रो करतो तेव्हा त्याची टेस्ट जी असते ती ऑफकोर्स मार्केटपेक्षा वेगळी असते, छान असते. आणि एवढ्या छान वातावरणात जर कोणतीही भाजी ग्रो झाली तर ते तर किती मस्त असणार आहे. सो आम्ही तेच मामा मामींशी बोलत होता की तुमची थोडी हेल्प लागेल, कारण आमच्यासाठी सुद्धा एक पूर्ण नवीन असणार आहे. बट आम्ही नक्कीच ट्राय करणार आहोत. आणि ह्या वेळेस ॲक्च्युली आम्ही आंबे सुद्धा जे खाल्ले ते एवढे अमेझिंग होते आणि एवढे सारे आंबे आलेले ना. मध्येच ते वादळ आलं, मध्येच जोर पाऊस, खूप काही झालं, त्यामुळे खूप काही डिस्ट्रॉय पण झालं. बट आहे थोडंसं प्रोसेसमध्ये खूप काही गोष्टींवर आमचा आता विचार चालू आहे. इन शॉर्ट माझं आणि सनीचं असं विचार चालू आहे की लवकरच खूप सुंदर असं आम्ही फार्म हाऊस बनवणार आहोत. लेट सी. म्हणजे खूप काही गोष्टी प्लॅन करतो, खूप काही गोष्टी प्रोसेसमध्ये आहेत. म्हणजे एवढी छान जमीन आहे आई पप्पांनी घेतलेली आहे आणि कितीतरी वर्ष म्हणजे फक्त ते सगळं काही डोक्यात आहे, पण आता ते एक्झिक्युशन करण्याचा टाइम आलेला आहे. आणि लेट सी, जे काही असेल ते नक्कीच तुम्हाला समजणार आहे, तुमच्याबरोबर नक्कीच आम्ही शेअर करू. पण तुमचं प्रेम आमच्यावर असंच असू द्या. आणि छान गेला कालचा दिवस. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.